तर तिकडे मीरा भाईंदरमध्ये आता नवीन वाद निर्माण झालेला आहे। या ठिकाणी टिपू सुलतान चौकाच्या नामांतरणावरून आता वाद पाहायला मिळतो। मीरा भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौकवरून वाद निर्माण झालाय। 2016 ला टिपूच्या नावाला भाजपकडूनच मंजुरी दिल्याची माहिती समोर येते। नरेंद्र मेहतांनी टिपूचं नाव देण्याचा ठराव मांडला होता आणि याला भारतीय जनता पक्षाच्या वतीनंच मंजुरी देण्यात आली होती। भाजप स्वतःच्या निर्णय बदलण्याच्या तयारीत असल्याचं आता दिसते आणि आता याच नामांतरावरून आता नवीन वाद निर्माण झालाय। उद्याच्या महासभेमध्ये विषय पत्रिकेवर विषय आणलेला आहे, तो नाव बदलून यांना काय त्याचं प्रयोजन होणार आहे, काय आवश्यक आहे। मुंबई, अकोला अनेक ठिकाणी अशा ठिकाणी शेरे मैसूर टिपू सुलतान यांचं नाव दिलं गेलेलं आहे। विनाकारण एका बाजूने भारतीय जनता पार्टी विकासाची गोष्ट करते आणि दुसऱ्या बाजूला हिंदू मुस्लिमची भांडणं लावणे, हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष निर्माण करणे काही आवश्यक नसताना हा विषय पत्रिकेवर विषय आणलेला याचा मी पूर्णपणे निषेध करीत आहे। काय आवश्यक आहे। मुंबई, अकोला अनेक ठिकाणी अशा ठिकाणी शेरे मैसूर टिपू सुलतान यांचं नाव दिलं गेलेलं आहे। विनाकारण एका बाजूने भारतीय जनता पार्टी विकासाची गोष्ट करते आणि दुसऱ्या बाजूला हिंदू मुस्लिमची भांडणं लावणे, हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष निर्माण करणे, जाणून बुजून न्यायनगर येथील चौकाला त्यांनी दिलेल्या नावाचं नामांतरण करणे किंवा नाव बदलून दुसरं नाव ठेवणे काही आवश्यक नसताना हा विषय पत्रिकेवर विषय आणलेला याचा मी पूर्णपणे निषेध करीत आहे। काय सांगाल? मीरा रोडचं एक चौक आहे, त्याचं नाव टिपू सुलतानवरून ठिंगी पेटत आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? एकंदरीत भाजपा सरकारला हिंदू मुस्लिम शिवाय दुसरा काय पर्याय राहिला नाही। एक्स्ट्रीम फाईल झाल्या, भ्रष्टाचार झाले, अजितदादांचा घातपात झाला, या सगळ्यावरनं कुठेतरी एक लक्ष वेधवायचं आहे। म्हणून या लोकांना टिपू सुलतानची गरज लागत आहे। पहिली गोष्ट तर 2016 साली स्वतः त्यावेळेला नरेंद्र मेहता सूचकमधून त्यांचं नाव स्वतः लागलेलं आहे, वर्षा भानुशाली यांचं नाव आहे। ह्या दोघांनी सूचक अनुमोदक राहून चौकाचं नाव मंजूर करून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा 2026ला हीच लोक आता पुन्हा त्याचा विरोध करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।